आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। शनिवारी रात्री 9:15 वाजेच्या सुमारास अंबड चौफुलीजवळ असलेल्या कलावती रुग्णालयाच्या समोर असलेल्या महामार्गावर एका गाडीमध्ये सागर धानुरे या 35 वर्षीय तरुणाचा खून झाला होता। ही घटना रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आणि शहरात एकच खळबळ माजली। गाडीमध्ये धानुरेचा मृतदेहासोबतच कट्टाही सापडला होता। त्यामुळे सुरुवातीला ही घटना आत्महत्या केल्याची असल्याचे सर्वत्र वाऱ्यासारखी बातमी पसरली, परंतु सागर धानुरेच्या मानावर चाकूचे वार असल्यामुळे पोलिसांनी हा तपास खुनाचा असल्याचे निष्पन्न केले आणि त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली। हा तपास स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी हा तपास लावत असताना अवघ्या 12 घंट्यामध्ये कमलेश झाडीवाले आणि कल्याण भोजने या 2 तरुणांना अटक केली। पैशाच्या देवाणघेवाणीतून हा खून केल्याची कबुलीही आरोपींनी दिली असल्याचे सांगितले जात आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल। सोबत आहेत अप्पर पोलीस अधीक्षक आयुष लोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांची पूर्ण टीम। काल 21 डिसेंबर सकाळी कलावती हॉस्पिटल जवळ रोडवर एका गाडीमध्ये एका मृतदेह पोलिसाला सकाळी सापडला होता। याच्यामध्ये बुलेट इंजरी डोक्यावर होती आणि ते सगळा असा प्रायमाफेसी दिसत क्रिएट केलेला गेलेला होता सीन की सुसाईड असू शकते, कारण त्याच्या हातामध्ये वेपन होता जो खाली पडलेला होता। पण ज्यावेळी त्या मृतदेहाला ओळख पडली, सागर धानुरे या व्यक्ती होता असं ओळख पडली आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ज्यावेळी चेक केली गेली बॉडी, तर काही 2 स्टॅब मार्क सारखा बॉडीवर दिसले। त्यातून घातपात होण्याची शक्यता असू शकते असा पोलिसाला डाऊट आला आणि आम्ही CCTV आणि सगळा मोबाईल रेकॉर्डिंग आणि सगळी तपास सुरू केली। तर त्यामध्ये एक फुटेजमध्ये एक व्यक्ती परवा रात्री 9 ते 9:30 मध्ये गाडीमधून बाहेर जाताना पोलिसाला दिसला आणि त्याच्यावर चौकशी केल्यावर याच्यामध्ये कल्याण गणपतराव भोजने याला अगोदर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आणि त्यांनी गुन्ह्याची पोलिसाला कबुली दिलेली आहे। त्यांनी त्याच्यासोबतच त्याचे एक साथीदार कमलेश झाडीवाले असे या 2 लोकांनी मिळून हा मर्डर केलेला आहे, म्हणून ह्या दोघाला आता पोलिसांनी अटक केलेला आहे। घटना करणारा समक्ष कमलेश झाडीवाले हा होता आणि कल्याण भोजले हा पण या कॉन्स्पिरसीमध्ये सामील होता। या गुन्ह्यामध्ये आता पोलीस कस्टडीसाठी आरोपीला घेऊन जाणार आहे पोलीस, तसेच कॉन्स्पिरसीचे कलम पण आम्ही याच्यामध्ये ॲड करणार आहोत। जी बंदूक भेटली त्यांच्याकडे, ती बंदूक कोणाची आहे? सागरची आहे का आरोपींची आहे? नाही, ते आता या घडीला सांगणं अवघड होईल, पण आरोपीचीच असणार जो शक्यता वाटते की, कारण जे त्यांनी प्री प्लॅन्ड सगळं केलेलं आहे, हे प्री प्लॅन्ड मर्डर आहे, तर वेपनची तयारी त्याची असणारच आहे। याच्यामध्ये प्राइमा फेसी जो आतापर्यंत आहे, काही पैशाचा वाद होता, भोजनेकडे काही पैसे होते सागर धानुरेचे जो तो मागणी करत होता ॲज ऑफ नाव, पण अजून ही क्लिअर होईल पिक्चर। किती रक्कम वगैरे रक्कमचा अजून काही नहीं है। तो ये 2 जो आरोपी पकड़े गए, इसके पहले भी इनका कोई गुन्हे दाखिल है? हाँ, इनका क्रिमिनल रिकॉर्ड है। कमलेश झाड़ीवाले के ऊपर 7 गुने दाखिल है। 2023 में आखिरी गुना है, उसके बाद नहीं है। और उसके भोजने के ऊपर भी 1 गुना रजिस्टर है 2019 में। सर, ये 2 ही है या इनके साथ और भी कोई है या बड़ी टीम है कुछ और? नहीं, अभी तक तो 2 आरोपी निष्पन्न हुए, अरेस्ट किया, बट हम कोई एंड नहीं है इन्व्हेस्टिगेशन का। इट्स एन ओपन एंडेड इन्व्हेस्टिगेशन। सुसाईड दाखवण्याचा प्रयत्न झाला का? सुसाईड दाखवण्याचा 100% प्रयत्न झालेला आहे, कारण वेपन त्यांनी असा हातामध्ये ठेवला त्याला मारल्यानंतर आणि तो खाली पडला आणि अशी त्याची मुठ्ठी अशी बंद होती, तर एक असा पिक्चर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला होता की सुसाईड आहे का। पण ज्यावेळी पूर्ण आपण तपास केला, जो मी काल पण बोललो होतो की आम्ही सगळ्या अँगलने तपास करणार आहोत, विदिन 24 आवर ही मर्डर आहे निष्पन्न झाला। आम्ही गुन्हा दाखल केला, आरोपी पण अटक केले। यात 2च आरोपी आहेत का आणखी काही आरोपी आहेत?
हे दोन आहे, दोन आम्ही केले आहे फिक्स, पण अजून ओपन एंडेड दोघांनी इन्व्हेस्टिगेशन. मिळून घटना केली एकाच वेळेस का नंतर दुसरा? जो गाडीमध्ये जो करताना दिसतो तो हे झाडीवाले. फायर कुठल्या बाजूने झालं आहे आणि गोळी कुठल्या बाजूने? ते आम्ही सीन क्रिएट करणार आता. आरोपीला पोलीस कस्टडी घेतल्यानंतर सीन ऑफ क्राईम सगळा रिक्रिएट करणार आम्ही. काल पोलिसांनी सांगताना असं सांगितलं होतं की उजव्या बाजूने गोळी झाडली गेली आणि डाव्या बाजूने ती व्यक्ती आहे असं दिसतंय. आता एकदा प्राईम पोस्टमॉर्टम अजून आम्हाला प्रिलिमिनरी भेटला आहे. ज्यावेळी फायनल पोस्टमॉर्टम भेटेल त्यामध्ये एक्झॅक्ट कळेल एंट्री वुंड कुठून आहे, एक्झिट वुंड कुठून आहे. गोळी काही बाहेर आली का अटकलेली आहे आतमध्ये आणि पिस्टल काही देशी बनावटीचंच आहे? देशी कट्टासारखा आहे. आरोपी किती सकाळी कलावती हॉस्पिटल जवळ रोडवर एका गाडीमध्ये एका मृतदेह पोलिसाला सकाळी सापडला होता. याच्यामध्ये बुलेट इंजरी डोक्यावर होती आणि ते सगळा असा प्रायमाफेसी दिसत क्रिएट केलेला गेलेला होता सीन की सुसाईड असू शकते, कारण त्याच्या हातामध्ये वेपन होता जो खाली पडलेला होता. पण ज्यावेळी त्या मृतदेहाला ओळख पडली, सागर धानोरे या व्यक्ती होता असं ओळख पडली आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ज्यावेळी चेक केली गेली बॉडी, तर काही 2 स्टॅब मार्क सारखा बॉडीवर दिसले. त्यातून घातपात होण्याची शक्यता असू शकते असा पोलिसाला डाऊट आला आणि आम्ही CCTV आणि सगळा मोबाईल रेकॉर्डिंग आणि सगळी तपास सुरू केली. तर त्यामध्ये एक फुटेजमध्ये एक व्यक्ती परवा रात्री 9 ते 9:30च्या मध्ये गाडीमधून बाहेर जाताना पोलिसाला दिसला आणि त्याच्यावर चौकशी केल्यावर याच्यामध्ये कल्याण गणपतराव भोजने याला अगोदर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आणि त्यांनी गुन्ह्याची पोलिसाला कबुली दिलेली आहे. त्यांनी त्याच्यासोबतच त्याचे एक साथीदार कमलेश झाडीवाले असे या 2 लोकांनी मिळून हा मर्डर केलेला आहे. म्हणून ह्या दोघाला आता पोलिसांनी अटक केलेला आहे. घटना करणारा समक्ष कमलेश झाडीवाले हा होता आणि कल्याण भोजले हा पण या कॉन्स्पिरसीमध्ये सामील होता. या गुन्ह्यामध्ये आता पोलीस कस्टडीसाठी आरोपीला घेऊन जाणार आहे पोलीस. तसेच कॉन्स्पिरसीचे कलम पण आम्ही याच्यामध्ये ॲड करणार आहोत. जी बंदूक भेटली त्यांच्याकडे, ती बंदूक कोणाची आहे? सागरची आहे का आरोपींची आहे? नाही, ते आता या घडीला सांगणं अवघड होईल, पण आरोपीचीच असणार जो शक्यता वाटते की कारण जे त्यांनी प्री प्लॅन्ड सगळं केलेलं आहे. हे प्री प्लॅन्ड मर्डर आहे, तर वेपनची तयारी त्याची असणारच आहे. हां, याच्यामध्ये प्राइमा फेसी जो आतापर्यंत आहे काही पैशाचा वाद होता. भोजनेकडे काही पैसे होते सागर धानुरेचे, जो तो मागणी करत होता ॲज ऑफ नाव, पण अजून ही क्लिअर होईल पिक्चर. किती रक्कम वगैरे? रक्कमचा अजून काही नहीं है. तो ये दो जो आरोपी पकड़े गए इसके पहले भी इनका कोई गुन्हे दाखिल है? हाँ, इनका क्रिमिनल रिकॉर्ड है. कमलेश झाड़ीवाले के ऊपर 7 गुने दाखिल है. 2023 में आखिरी गुना है, उसके बाद नहीं है. और उसके भोजने के ऊपर भी 1 गुना रजिस्टर है 2019 में. सर, ये 2 ही है या इनके साथ और भी कोई है या बड़ी टीम है कुछ और? नहीं, अभी तक तो दो आरोपी निष्पन्न हुए, अरेस्ट किया, बट हम कोई एंड नहीं है इन्वेस्टिगेशन का. इट्स एन ओपन एंड इन्वेस्टिगेशन. सुसाईड दाखवण्याचा प्रयत्न झाला का? सुसाईड दाखवण्याचा 100% प्रयत्न झालेला आहे. कारण वेपन त्यांनी असा हातामध्ये ठेवला त्याचा मारल्यानंतर आणि तो खाली पडला आणि अशी त्याची मुठ्ठी अशी बंद होती. तर एक असा पिक्चर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला होता की सुसाईड आहे का. पण ज्यावेळी पूर्ण आपण तपास केला, जो मी काल पण बोललो होतो की आम्ही सगळ्या अँगलने तपास करणार आहोत, विदिन 24 आवर ही मर्डर आहे निष्पन्न झाला. आम्ही गुन्हा दाखल केला, आरोपी पण अटक केले. यात 2च आरोपी आहेत का आणखी काही आरोपी आहेत? हे 2 आहे, 2 आम्ही केले आहे फिक्स, पण अजून ओपन एंडेड दोघांनी इन्व्हेस्टिगेशन. मिळून घटना केली एकाच वेळेस का नंतर दुसरा? जो गाडीमध्ये जो करताना दिसतो तो हे झाडीवाले. फायर कुठल्या बाजूने झालं आहे आणि गोळी कुठल्या बाजूने? ते आम्ही सीन क्रिएट करणार आता. आरोपीला पोलीस कस्टडी घेतल्यानंतर सीन ऑफ क्राईम सगळा रिक्रिएट करणार आम्ही. काल पोलिसांनी सांगताना असं सांगितलं होतं की उजव्या बाजूने गोळी झाडली गेली आणि डाव्या बाजूने ती व्यक्ती आहे असं दिसतंय. आता एकदा प्राईम पोस्टमॉर्टम अजून आम्हाला प्रिलिमिनरी भेटला आहे. ज्यावेळी फायनल पोस्टमॉर्टम भेटेल त्यामध्ये एक्झॅक्ट कळेल एंट्री वुंड कुठून आहे, एक्झिट वुंड कुठून आहे.
गोळी काही बाहेर आली का अटकलेली आहे? आतमध्ये आणि पिस्टल काही देशी बनावटीचंच आहे? देशी कट्टासारखा आहे. सर, आरोपी किती? निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डियाक आरोग्य तपासणी फक्त 3,950 रुपयांमध्ये. गरम गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क, हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये, नंदापूर माळाची गणपतीजवळ, जालना.